देवळालीच्या तोफखाना शाळेत तोपची 2025 या वार्षिक सरावाचं आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आलं। भारतीय लष्कराच्या तोफखान्याच्या प्रगत क्षमतांचा आढावा घेणारा हा सराव आधुनिक तंत्रज्ञान आणि स्वदेशी उपकरणांवर आधारित होता। यामध्ये तोफखान्याच्या विविध प्रकारच्या शस्त्रास्त्रांचे आणि अग्निशक्तीचे प्रभावी प्रात्यक्षिक सादर करण्यात आले। या कार्यक्रमाचे नेतृत्व भारतीय लष्कराचे अधिकारी जनरल नवनीत सिंग सरना यांनी केले। लष्करातील वरिष्ठ अधिकारी, नागरी प्रशासनाचे प्रतिनिधी तसेच नेपाळ, बेल्जियम, झेक प्रजासत्ताक यासारख्या विविध देशांचे सैनिक प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित होते। या सरावामुळे भारतीय लष्कराच्या तोफखाना तंत्रज्ञानाची ओळख जागतिक स्तरावर झाली। तोपची 2025 मध्ये विविध प्रकारच्या प्रगत तोफखान्यांच्या प्रणालींचं प्रदर्शन झालं। यामध्ये K9 वज्र, धनुष्य, ULH 155 mm तोफ प्रणाली यांचा समावेश होता। या प्रगत तोफखान्याच्या मदतीनं लष्कराच्या मारक क्षमतेत लक्षणीय वाढ झाली आहे। याशिवाय ड्रोन तंत्रज्ञान, स्वयंचलित गोळा बारूद प्रणाली तसेच स्मार्ट लॉजिस्टिक तंत्रज्ञानाचा वापर करून लष्कराची सज्जता अधोरेखित करण्यात आली। Please take your attention to the front. The guns will now fire at Area Harbala. Deserting him as he finds himself caught. For the brave heart of 9th Parachute Field Regiment. Target the enemy logistic system and location center, tactical headquarters and main defenses. Ladies and gentlemen, requested to area. या सरावात स्वयंचलित ड्रोन आणि प्रगत सेन्सर सिस्टीमचा प्रभावी वापर करून शत्रूच्या ठिकाणांवर अचूक हल्ले कसे करता येतात याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले। यामुळे युद्धभूमीवर तंत्रज्ञानाच्या उपयोगाचे महत्त्व अधोरेखित झाले। भारतीय लष्कराच्या आत्मनिर्भरतेचे हे एक उदाहरण आहे। हा सराव भारतीय लष्कराच्या तोफखान्यांच्या युद्ध कौशल्याचा आणि नवीन उपकरणांचा प्रभावी वापर कसा करावा याचा उत्कृष्ट नमुना ठरला। केवळ शस्त्रास्त्रांची ताकदच नव्हे तर ती वापरण्याची योग्य रणनीती आणि शिस्तबद्धता यामुळे भारतीय लष्कराची जागतिक स्तरावर प्रशंसा झाली। प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक।